अक्षतला जयकारा करा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री पंचकृष्ण भगवान की. लक्ष्मी नेहमीच राहते. काल तुमची शिदूर घेऊन गेलो का स्वयंपाक करायला सांगितलं होतं आणि ठीक झाली होती काय. दंड दंड हो. दंड 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 हो बरोबर. मग सांगा तसं बरं चालेल. सांगून ठेवीन. बरोबर चालेल. सर्वांना सूचना, शांतता पाळा आणि जे कोणी इकडे तिकडे बाजूला बसले असतील त्यांनी इकडे सभामंडपामध्ये यावं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय श्री गोविंदाय नमो नमः. श्री गोविंदाय नमो नमः. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो. रात्रीच्या ज्ञानसत्रामध्ये आपण पाहिलं की भगवंत त्यांचे सवंगडी जे वास्त्र आहेत ते सर्वजण गोवर्धन पर्वताच्या तळवटी म्हणजे पायथ्याला वास्त्र चारत उभे आहेत. गोवर्धन पर्वताच्या वरच्या बाजूला वरच्या पठारावर जे मोठे म्हणजे या गोपाळांचे जे
वडील आहेत, पिते आहेत, ते गायींना चालत आहेत. श्रीकृष्ण भगवंताने वेणुध्वनी केला, वेणूचं वादन चालू केलेलं आहे. आणि वेणूचं वादन चालू केल्यानंतर तो ध्वनी कानावर पडलेला आहे गायींच्या, आणि गायी सुसाट अशा धावत सुटलेले आहेत खाली त्या वासरांकडे येण्यासाठी. वेणू ऐकलेला आहे भगवंतांनी वाजवलेला, आणि वेणू ऐकल्यानंतर त्यांनी खाली पाहिलं तर त्यांना त्यांचे वासरं दिसले, आणि म्हणून त्या धावत सुटल्या. आणि मग ते वासरं, त्या गायी सर्व मिळालेले आहेत. तिये वासरुवे तरी जाणी, परमानंदू भरला से मनी. तेने धातू आदी करुणी, अमृत ओळताती. वच्छा करिता स्तनपान, धेनुचा न धरे पाना. तेने होतसे त्रिभुवन, क्षीर भरित. त्या गायी आणि वासरांनी एकत्रित आल्यानंतर त्या गायींनी जो लढीवाळ, जो लाड केलेला आहे वासरांचा, तो लाड आणि त्या लाडामुळे झालेलं सुख, आनंद, हा सहस्त्रवदनी शेषशय्या जो आहे, कालच्या ज्ञानसत्रातली जी शेवटची ओवी आहे ती ही आहे की वच्छ आणि गायी मिळालेले आहेत, दर्शन झाल्यामुळे निवालेले आहेत, आणि भगवंताच्या रूपाचा स्पर्श झाल्यामुळे एवढं सुख त्यांना मिळत आहे की हजार तोंड असलेला जो शेषशय्या आहे त्याने जरी स्तुती करतो म्हटलं त्याच्या दैवाची, तरी त्या गायीला जे सुख झालेलं आहे त्या वासराच्या स्पर्शाने, त्या गायीच्या सुखाचं, त्या गायीला जो आनंद झालेला आहे त्या आनंदाचं वर्णन शेषशय्या, जो म्हणजे शेषावर शयन करणारा जो नारायण आहे, त्या नारायणाचं जे काही शयनासन आहे म्हणजेच शेषनाग, तर त्या शेषनागाला हजार तोंड आहेत, परंतु त्या हजार तोंड असणाऱ्या शेषनागाला पण त्या गायीचं वर्णन, त्या गायीच्या दैवाचं वर्णन, त्या गायीला जे भगवंताच्या स्वरूपाचा स्पर्श झालेला आहे त्या स्पर्शाचं वर्णन, त्या स्पर्शाचं सुख जे झालेलं आहे त्याचं वर्णन करू शकत नाही सहस्त्र तोंड असलेला शेषशय्या. काल आम्ही तीर्थस्थान करण्यासाठी गेलो होतो, सहजच आमचा विषय निघाला की काही जण म्हणतात की गोवर्धन पर्वताची विशेष नमस करू नये. मग आता ते पालखी काढणारे लोक असतात, साखरेची साल, ते मग त्याच्यामध्ये तत्व पाहतात की मग तिथे शक्ती स्वीकार नव्हता, मग शक्ती निक्षेप कसा झाला वगैरे वगैरे. मग आता तुम्ही बघा, आपण जवळजवळ 10 दिवसापासून हा ग्रंथ ऐकत आहोत. शक्ती स्वीकार, मथुरेमध्ये जात असताना विश्राम घाट येथे शक्ती स्वीकार केला भगवंताने, पण जे स्वरूप आहे, जी परवस्तू म्हणजे ईश्वर स्वरूप जी आहे ते तर व्यापकच आहे ना मायापुरामध्ये. तर त्या स्वरूपामुळे किती आनंद होत आहे सर्व गोपाळांना, गायींना, एवढंच काय तर झाडांना आनंद होत आहे, वेलींना आनंद होत आहे. आणि आपण काय करतो, अर्धवट ज्ञानी असणारे, देवाचा शक्ती स्वीकार नव्हता मग ते विशेष नमस करू नका, असं करू नका, तसं करू नका, असे त्यामध्ये काय करतात लोक, फाटे काढत बसतात. आणि इथे बघा, अहो त्या गायींना एवढा आनंद दिलेला आहे देवाने. हजारमुख असलेला तो जो शेषनाग आहे तोही त्या दैवाचं, त्या सुखाचं, त्या आनंदाचं वर्णन करू शकत नाही. एवढा आनंद भगवंत देत आहे तिथे. मग आता कोणती शक्ती नसतानाच आनंद देत आहेत का? सामर्थ्य काहीच नाही देवापाशी, मग आनंद कसे देत आहेत? तर जो भक्त असतो देवाचा तो काय म्हणतो, यहाँ दम दम में होती है पूजा,
सर झुकाने को फुर्सत नहीं है, ये तो प्रेम की बात है उद्धव, बंदगी तेरी बस में नहीं है. काय म्हणतात त्यामध्ये कवी, अहो जो खरा भक्त असतो देवाचा, त्याच्या श्वासाश्वासामध्ये भगवंताची पूजा असते. त्या भक्ताला तर असं मध्ये येऊन किंवा भगवंतापुढे कपाळ झुकवायची म्हणजे वेळ नाही, फुरसत नाही, एवढं तो तल्लीन झालेला आहे भगवंतामध्ये. मग असा जो भक्त आहे त्याला सर झुकवायची ती काय गरज आहे? तो बसल्या बसल्या डोळे लावून भगवंताच्याच लीला आठवत आहे, तल्लीन झालेला आहे. तेवढे तल्लीन आपण होतो का? नाही. मग असे जे तल्लीन होत नाहीत ते मग साखरेची साल काढतात. देवाचा असा आहे, देवाने शक्ती स्वीकार केला नाही, मग ती विशेष नमस्कारी करण्यासाठी योग्य नाही, ती विशेष आणू नका, नमस्कार करू नका. पण एकीकडे आपण बघतो फलटणला श्री चक्रपाणी महाराजांनी शक्ती स्वीकार तर माहूरला केला आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये. आणि फलटण तर फार दूर राहिले, तिथं शक्ती स्वीकार नव्हता, मग तेही स्थान नमस्कारता येणार नाहीत. जे काही लोक म्हणतात शक्ती स्वीकार असेल तरच शक्ती निक्षेप आहे, त्या तत्वानुसार तर चालणार नाही. वास्तविक पाहता ते तत्वच नाही, त्या तत्वाला तत्व का म्हणावं ज्याचं ज्यामागे सत्य नाही. तर काय म्हणतात कवी, वच्छामीनलया धेनु दरिसने निवलिया तनु, स्पर्शे सुखते सहस्त्रवदनु शेखो वानुनेने, ते वासरुवे तरी जाणी परमानंदू भरला से मणी, तेने धातू आदी करुणी अमृत ओळताती. जे मोठे मोठे जाणते वासर आहेत ते वासर त्या गायींजवळ गेलेली आहेत, त्या वासरांमध्ये परमानंद भरलेला आहे. का बरं? कारण ते वासरच कोण आहेत? स्वयं भगवान श्रीकृष्ण झालेले आहेत. मग आता ते वासर म्हणजे स्वतः भगवंत आहेत, मग त्या भगवंतामध्ये तर परमानंद भरलेला असणारच आहे. त्यांच्या मनामध्ये परमानंद भरलेला आहे. तेने धातू आदी करुणी अमृत ओळताती, जे धातू आहेत तेही जणू काही अमृत द्रवताती, अमृत त्यांच्यापासून द्रवत आहे. आता इथे असं म्हणतात की गोवर्धन पर्वतावरील जे काही शिळा तळा पाषाण आहेत तेही जणू काही या भगवंताच्या सन्निधानाने अमृत द्रवत आहेत की काय, असं कवी म्हणतात. किंवा दुसरा अर्थ, या भगवंताच्या स्पर्शाने ज्या गायी आहेत त्यांच्या शरीरामध्ये जे धातू आहेत त्यांच्यामधूनही जणू काही अमृत स्रवत आहे आणि त्यांच्यापासून दूध तयार होत आहे. दूध जे तयार होते गायीमध्ये काय, शरीरापासूनच ते दूध तयार होते ना, शरीरामधून दूध तयार होते. तर इथं म्हणतात की ते दूध नाही, जणू काही अमृत द्रवत आहे. मग आता त्या अमृताचं काय करतात? वच्छा करीती स्तनपान, धेनुचा न धरे पाना, तेने होतसे त्रिभुवन क्षीर भरित. वच्छा करीत असे स्तनपान, त्या गायी वासरांना दूध पाजत आहेत. धेनुचा न धरे पाना, त्या गायींना एवढा पान्हाव आलेला आहे, पाना एवढा आलेला आहे की त्या धेनूंना गायींना ते पाना धरताही येत नाही. त्यामुळे काय होत आहे? तेने होत असे त्रिभुवन क्षीरभरित. वासरू दूध पित आहे, त्यामुळं काय झालेलं आहे? पाना एवढा आलेला आहे गायीला की कोणी दूध न काढता इतर स्तनामधून दुधाच्या धारा चालू झालेल्या आहेत आणि त्यामुळं त्रिभुवन होत असे क्षीरभरित. एका स्तनाला वासरू दूध पित आहे, उरले 3, तर जणू काही ते 3 स्तन म्हणजे त्याच्यातून जे दुधाच्या धारा पडत आहेत ते जणू काही त्रिभुवनाला काय करत आहेत? क्षीरभरित, दुधाने जणू काही भरून टाकत आहेत. असा त्या गायींना एवढा पाना आलेला आहे आणि आपोआप दूध तिथे द्रवत आहे, पडत आहे. जैसे योगी हृदयी प्रवेशवीती, इंद्रिय द्वारा ईश्वर मूर्ती, तैसिया धेनु चाटती दिसती वासरुवाते. जैसे योगी हृदय प्रवेशवीती, ज्याप्रमाणे योगी जन
भगवंताचा प्रवेश हृदयामध्ये करून घेतात. कोण्याद्वारे? इंद्रियद्वारे. डोळ्याने भगवंताची मूर्त पाहिलेली आहे आणि त्या इंद्रियद्वारे ते योगी स्वतःच्या हृदयामध्ये भगवंत प्रवेश विती म्हणजे भगवंताचा प्रवेश करून घेत आहेत स्वतःच्या हृदयामध्ये डोळ्याद्वारे. तैसिया धेनू चाटता दिसतात. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे योगी डोळ्याद्वारे भगवंताला हृदयामध्ये घेतात त्याप्रमाणे धेनू स्वतःच्या जिव्हेने त्या वासरांना चाटत आहेत. तर त्या गायी जिव्हा इंद्रियाद्वारे जणू काही ईश्वराचं स्वरूप स्वतःच्या हृदयामध्ये प्रवेश करून घेत आहेत की काय असं मला भासत आहे, असं कवी म्हणतात. गवळी आले गोधना पाठी तिही पुत्र रूपे देखवणी दृष्टी आनंदो झाला तोय सृष्टी निरोपमू. गवळी आले गोधना पाठी, जे गोपाळ होते ते गोपाळ गोधना पाठी आलेले आहेत. कारण त्यांच्या गायी खाली आल्यात पळून. मग ते गोपाळ म्हणजे हे जे वासरांसोबत जे गोपाळ आहेत, जे स्वतः श्रीकृष्ण महाराज त्या रूपाने नटलेले आहेत, अशा या गोपाळांचे वडील जे माळावर होते, गोवर्धन पर्वतावर होते, ते गोपाळ गवळी आले गोधना पाठी, ते गोपाळ आलेले आहेत. म्हणजे या गोपाळांचे वडील जे वर होते, मोठ्या गायी जे काही चरवत आलेले होते तिथं, ते खाली आलेले आहेत. तीही पुत्र रूपे देखोनी दृष्टी, त्या सर्वांनी स्वतःच्या मुलांचे रूप पाहिलेले आहेत. आनंद झाला तो या सृष्टी निरोप. त्या वडिलांनी जे काही त्यांची मुलं होते खाली आणि वर जे होते सर्व गायींच्या मागे, ते सर्व त्या खालच्या मुलांचे वडील होते. जेवढे काही गोपाळ असतील ते सर्व खाली आलेत आणि ते स्वतःच्या लेकरांना पाहतात. पाहिल्यानंतर एवढा आनंद होतो त्यांना की तो जो आनंद झालेला आहे या सृष्टीमध्ये, त्या मोठ्या माणसांना स्वतःच्याच मुलांना पाहून निरोपमू. निर म्हणजे नाही, उपम म्हणजे उपमे योग्य, म्हणजे त्या आनंदाला या सृष्टीमध्ये अशी कोणती गोष्ट नाही की त्याची उपमा आपल्याला त्या आनंदाला देता येईल, असा निरोपम आनंद झालेला आहे. जसं आपल्या या पृथ्वीवर सागर आहे, खूप मोठा समुद्र आहे. आता या समुद्राला जर उपमा द्यायची म्हटलं तर त्या समुद्राला उपमा कोणती द्यावी बरं? दुसरी उपमाच नाही आहे का या पृथ्वी तलावर? आता एखादा आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये धरण आहे, त्या धरणाची उपमा त्या सागराला देतो म्हटलं तर चालेल का? नाही चालणार. तर समुद्र जो आहे त्या समुद्राला उपमा कोणाचीही देता येणार नाही. मग त्या समुद्राला उपमा द्यावी तरी कोणाची? तर त्या समुद्राला उपमा देता येईल फक्त त्या समुद्राचीच. समुद्राला त्याच समुद्राची उपमा दिली तरच चालेल, दुसरी उपमा देऊ शकत नाही. त्याप्रमाणे या भगवंताचा आनंद या गायींना, या गोपाळांच्या पित्यांना जो होत आहे तो आनंद निरोपम आहे, त्याला कोणती उपमाच देता येत नाही. आता शब्द बदलले की अर्थ बदलतात. निर म्हणजे नाही अर्थ झाला, पण हाच शब्द जर वचनाच्या समोर लावला, निर हा शब्द, हे अक्षर जर वचनाच्या समोर लावला तर काय होईल? निर्वचन. मग आता निर म्हणजे नाही, वचन म्हणजे वचन नाही, तिथे असा अर्थ करावा का तिथे? तसं नाही, तिथे अर्थ वेगळा. निर म्हणजे निश्चयेसी बोललेले वचन, त्यामध्ये एवं वा नाही, असं किंवा असं, असं नाही. तर असं ते निर्वचन.
आणि इथं निरुपम म्हणजे उपमेशी योग्य कोणतंही नाही. आता त्याला उपमा आम्ही देऊ शकत नाही, एवढा आनंद त्यांना झालाय. प्राकृता अपत्याचे आलिंगन जालिया निवती सकळे जण वरी ते कैवल्य आनंद घन बाळ रूपे. प्राकृता अपत्याचे आलिंगन जालिया निवती सकळ जण. अहो हे जे प्राकृत लेकर बाळ आहेत, प्राकृत म्हणजे काय, या शरीरापासून जन्माला आलेले मुलं मुली जे काही आहेत हे प्राकृत आहेत. प्राकृत आपत्याचे म्हणजे हे जे प्रापंचिक मुलं मुली आहेत यांचं जर आलिंगन मात्या पित्यांना मिळालं तर काय होते, जालिया निवती सकळे मन. सर्व लोकांचे मन, मात्या पित्यांचे मन, सर्व लोकांचे म्हणजे जे काही माता पिता आहेत त्या मात्या पित्यांचे मन या प्राकृत मुलांनी म्हणजे स्वतःच्या पोटच्या मुलांनी जर आलिंगन दिलं तर मन निवती म्हणजे शांत वाटते की आलं लेकरू घरी, कुठेतरी गेलं होतं आलं घरी. तर आलिंगन दिलं, फार दिवसानंतर भेट झालेली आहे, आलिंगन दिलं, बरं वाटते सर्वांना, बरोबर की नाही. मग आता हे आपले प्राकृत मुलं मुली आपल्याला आलिंगन देतात त्यावेळेस आपण निवतो, शांत होतो, आनंद होतो. तर मग वरी ते कैवल्य आनंद घन बालरूप. इथे तर त्या गोकुळामध्ये, आता ही गोकुळातली गोष्ट नाही, ही गोष्ट आहे गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी चालू आहे आता ही लीळा. तर इथे गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी ही लीळा चालू आहे. तिथे सर्व गोपाळ आहेत, त्या गोपाळांचे जे काही वडील पिते आहेत ते सर्व तिथे आलेले आहेत आणि त्यांनी आलिंगन दिलेलं आहे वडिलांना, वडिलांनीही आलिंगन दिलं मुलांना. तर असं हे कैवल्य आनंद घन तिथं आहे. ते गोपाळ म्हणजे काय, गोपाळ होते का हाडामासाचे? नाही, ते तर स्वयं भगवंत नटलेले आहेत त्या रूपाने. मग जिथं हाडामासाच्या लेकरांनी आलिंगन दिल्यावर आनंद होतो आताच्या प्राकृत मात्या पित्यांना आणि प्राकृत मुलांच्या त्या आलिंगनाने आनंद होतो या आई वडिलांना, तर इथे कैवल्य आनंद घन बालरूपाने आहे. त्यांनी आलिंगन दिल्यावर काय तो आनंद होत असेल, त्या आनंदाचं काय वर्णन करावं बरं आपण. नेनता की जे अमृत पान परिमृत्यासी होये अमरपण तैसे पुत्र भावे ब्रह्मालिंगन देत निर्वाण सुखाते. नेनता की जे अमृत पान, माहिती नाही ते अमृत आहे परंतु अमृत पान केलं, पिलेलं आहे अमृत. परिमृत्यासी होय अमरपण, मेलेला जरी असेल तरी तो जिवंत होईल अशी महती त्या अमृताची आहे. तैसे पुत्र भावे ब्रह्मालिंगन. तसं या सर्व मोठ्या वडीलधाऱ्या व्यक्तींनी स्वतःच्या मुलांना आलिंगन दिलं. ते आलिंगन काय साधं होतं का? अहो साक्षात ब्रह्माला आलिंगन दिलेलं आहे तिथे. तर साक्षात अशा ब्रह्माला आलिंगन दिलं. मग आता ते ब्रह्माला आलिंगन दिलं, मग आता ब्रह्म पण काहीतरी देतील. काय दिलं त्यांनी? देत निर्वाण सुखाते. निर्वाण म्हणजे शेवटच्या टोकाचं जे सुख आहे त्या सुखाच्या पलीकडे कोणतं सुख उरलेलं नाही असं सुख त्या आनंद घन परमेश्वराने बाल रूपामध्ये असले तरी पण त्या सर्व गोपाळांना दिलेलं आहे, जे मोठे गोपाळ आहेत. ज्याप्रमाणे अमृत पिल्यानंतर माहिती असो किंवा नसो माणूस अमर होईल, मेलेला माणूस पण जिवंत होईल, त्याप्रमाणे या पित्यांना माहिती नाही आपलं लेकरू काय आहे. आता हे स्वतः ईश्वर अवतार आहे तिथं आणि आपल्या लेकराला ब्रह्माने अपहरण केलेलं आहे, ब्रह्मदेवाने आपली मुलं सत्यलोकामध्ये नेलेले आहेत हे यांना माहिती नाही. अज्ञानपणामध्ये अजाणतेपणामध्ये त्यांनी स्वतःचेच मुलं आहेत म्हणून आलिंगन दिलं, परंतु निर्वाण सुख त्यांना प्राप्त झालं. यांना बघा, यांना हे ब्रह्म आहेत हे माहिती नाही, हे आनंद घन परमेश्वर आहेत हेही या वडिलांना माहिती नाही.
तरी एवढा आनंद भेटत आहे त्यांना. आणि आपण सर्व ज्ञानी असून आपण त्या ईश्वर अवताराविषयी मग शक्ती आहे किंवा नाही याची चिकित्सा करत बसतो. ह्या दुर्दैवाच्या गोष्टी आहेत. आपल्या पंथामध्ये नको नको त्या व्यक्ती, नको नको ते जे आपल्या डोक्यात पिकलं ते लगेच समाजामध्ये पसरवून टाकतात. याला म्हणतात सोक्ती. स्वतःची उक्ती आहे, काही शास्त्रामधून आलेलं नाही. आणि आपण सर्वजण तर आपल्याला वेळच भेटत नाही कोणते ग्रंथ वाचन करा किंवा काही करा. त्यामुळे जे कोणी सांगेल ते आपण ऐकत बसतो. त्यामुळे धर्महानी कोणाची होते? आपलीच धर्महानी होते. मग असं जर असतं की बाबा शक्ती स्वीकार नाही, तर मग हे जे पंडितवास आहेत दामोदर पंडित यांनी पण उल्लेख केला असता. म्हणजे काय झालं आता, जुने विद्वान पंडितांनी ज्यांनी ग्रंथ तयार केले एवढे महान असे वच्चारणासारखे, उद्धव गीतेसारखे, यांनी काही बोललं नाही. पण आताचेच लोक जास्त हुशार होऊन गेले आणि नको नको ते विषय जनामध्ये पसरवायला लागलेले आहेत. सगुणा ईश्वराची या संगती, कैसी जीवस्वरूपे निववती, ते निवृत्ती खूण जाणती, भगत योगी जन. सगुणा ईश्वराची या संगती, सगुण अशा ईश्वराच्या संगतीने, कैसी जीवस्वरूपे निवती, कशी या जीवस्वरूपाची निवती म्हणजे हे जीवस्वरूप कसे शांत होतात, निवतात. हे जीवस्वरूप निवतात म्हणजे अगोदर काय झालेले आहेत, ते दग्ध झालेले आहेत, संसार दुःखाने दग्ध झालेले आहेत आणि ते जीवस्वरूप निवलेले आहेत या भगवंताच्या संगतीने. सगुणा ईश्वराची या संगती, सगुण अशा या म्हणजे व्यक्तमंत परमेश्वराच्या संगतीने, कैसी जीव स्वरूपे निवती, कसे हे जीव स्वरूप निवतात, ते निवृत्ती खूण जाणती भगत योगी जन. निवृत्ती म्हणजे निश्चयसी, खूण जाणतात जे खरे देवाचे भक्त आहेत. इथे या ओवीच्या शेवटी आपण वेणुवादन, गायची क्रीडा, गोपाळांना कसा आनंद झालेला आहे भगवंताच्या आलिंगनाने, हे प्रकरण इथे संपलेलं आहे. मग आता समोर कवी आपल्याला बळरामाविषयी थोडीशी माहिती सांगतात. बळीरामाने हे सर्व पाहिल्यानंतर मनामध्ये विचार येतात की मी तर त्या श्रीकृष्णाच्या सोबतच असतो इतके दिवस झालं, आता जे काही वातावरण निर्मिती झालेली आहे ही निर्मिती पूर्वी नव्हती. एवढा आनंद हे गोपाळ, मोठे गोपाळ जे आहेत ते त्यांच्या मुलाच्या ठिकाणी फारच रममाण होतात, तल्लीन होतात, आनंदी होतात. आलिंगन दिल्यानंतर यांना खूप सुख मिळत आहे. माणसांना तर जाऊ द्या, वासराजवळ गायी आल्या तर त्या गायींमध्ये काहीतरी वेगळाच आनंद दिसत आहे, वेगळ्याच सुखाच्या लहरी दिसत आहेत. हे नेमकं चाललं काय बरं इथे, हा प्रश्न पडलेला आहे बलरामाच्या मनामध्ये. त्यावेळेस मग बळराम काय करतात ते समोर पाहूया. गाई गवळ्याचे प्रेम देखोनी, विस्मो झाला रामाचा मणी, मग ज्ञान दृष्टी ठाकोणी, निहाळिता झाला. गाई आणि गवळी यांचं प्रेम पाहिलं. विचार करा, जे बळीराम कोणाचे विग्रह आहेत, मायेचे, शुद्ध चैतन्याचे, मायेचे ते
विग्रह आहेत, मायेने अवतार घेतलेला आहे जणू काही तिथे. जी माया कधी देह धरतच नाही. कारण स्वामींनी काय सांगितलेलं आहे, चैतन्य माया विदेह पराशक्ती, 5 नाव मायेचे सांगितलेले आहेत. त्यामध्ये एक नाव काय आहे, विदेह. विगत देह सा विदेह, म्हणजे जिच्या ठिकाणी देहच नाही, ती देह धरतच नाही, अशी ती माया. परंतु इथे परमेश्वराच्या प्रवृत्तीमुळे तिथे देह धारण केलेला आहे. मग आता असे ते बलराम आहे, त्यांच्या लक्षात येणार नाही का बरं या गोष्टी? सहज येणार. म्हणून लगेच बलरामांच्या लक्षात आलं, गायी गवळ्यांचे प्रेम देखोनी. गायींचं प्रेम त्यांच्या वासराच्या ठिकाणी, गवळ्यांचं प्रेम त्यांच्या मुलांच्या ठिकाणी. विस्मोह झाला रामाचा म्हणी. बलरामांच्या मनामध्ये विस्मोह झाला, आश्चर्यचकित झाले ते. मग ज्ञानदृष्टी ठाकोनी निहाळिता झाला. ज्ञानदृष्टीने बघायला लागलेले आहेत की नेमका हा प्रकार काय चालू आहे. मग म्हणे बळी भद्रदेव, हा देखा दिव्य शक्तीचा प्रभाव, की आपणची देवाचा राहो, ऐसे खेळतसे. मग म्हणे बळीभद्रदेव बोलायला लागले, हा देखा दिव्य शक्तीचा प्रभाव. हा दिव्य शक्तीचा प्रभाव आहे की आपणची देव राहो, की स्वतःच देव राहो, इथे ऐसे खेळत असे, अशा प्रकारे खेळत आहे, असं ते मनामध्ये विचार करायला लागलेले आहेत. कवन जाणे याचे महिमान, येणे मुखा माझी दाविले त्रिभुवन, राक्षसी पूतनेचे शोखण, केले स्तनपान करिता. कवन जाणे याचे महिमान, यांचं महिमान म्हणजे या श्रीकृष्ण भगवंताची महिमा. कवन जाणे, कोणाला माहिती? येणे मुखा माझी दाविले त्रिभुवन, या श्रीकृष्ण भगवंताने मुखा माझी म्हणजे श्री मुखामध्ये यशोदा मातेला त्रिभुवन दाखवलेला आहे. भगवंतांनी माती खाल्ली त्यावेळेस माता येऊन म्हणते, तोंड उघड, माती खाल्ली का तू? कारण बळीराम दादांनी सांगितलं जाऊन यशोदा मातेला की कृष्ण माती खात आहे. मग यशोदा माता आली आणि सांगितलं, तोंड उघड, तोंड उघड, तू माती खाल्ली का, दाखव मला. मग त्यावेळेस भगवंतांनी श्रीमुख उघडलं आणि त्रिभुवन तिथे दाखवलेलं आहे, पूर्ण विश्व दाखवलेलं आहे, ब्रह्मांड दाखवलेलं आहे. तर असे हे श्रीकृष्ण भगवंत बालपणामध्ये जर श्रीमुखामध्ये पूर्ण ब्रह्मांड दाखवतात, तर या भगवंताने कशी लीळा केलेली आहे समोर काही सांगता येत नाही. बळराम काय म्हणत आहेत, लहानपणी जर त्रिभुवन दाखवतो हा, मग आता काय काय लीळा करेल, आता तो मोठा झालेला आहे, मग आता काय काय लीळा करेल काही सांगता येत नाही. पुढे काय म्हणतात, राक्षसी पूतनेचे शोषण. राक्षसी पूतना तिचं शोषण केलं, तिला त्या असुर योनीतून मुक्तता केली. कशी मुक्तता केली? केले स्तनपान करिता, दूध पिता पिताच तिला मुक्ती देऊन टाकलेली आहे पूतनेला. आणिक एक नवल झाले, जय अर्जुनाचे रूख मोडिले, तय आम्हा दिव्य पुरुष दाखविले, येणे श्री कृष्णे. आणिक एक नवल झाले, अजून एक मी नवल पाहिलेलं आहे. जय अर्जुनाचे रुख मोडिले. जेव्हा अर्जुनाचे रुख म्हणजे वृक्ष, वृक्ष म्हणजे काय, झाड मोडले,
त्यावेळेस या श्रीकृष्ण भगवंताने मला दिव्य पुरुष दाखवलेले आहेत. अशा या भगवंताच्या लीळा या दिव्य आहेत. मग आता काय माहिती आणि काय काय लीळा रचलेली आहे सध्या. अनंता सृष्टी जयाची करणी, तो अवतरला ये मेदिनी, भगत कैवारी श्री चक्रपाणी, माया वेखी. अनंता सृष्टी जयाची करणी, अनंत सृष्टी अनंत ब्रह्मांड हे ज्यांची करणी आहे, म्हणजे ज्यांनी तयार केलेले आहेत, तो अवतरला ये मेदिनी, तो भगवंत या मेदिनी अवतरलेला आहे. एका स्तवनामध्ये आलेला आहे, जीवाचा निज सोयरा निज सखा, नाही दुजा मेदिनी, करुणा मी तुझा भावितो धुता, यावे आता धावून. काय म्हणतात तिथे स्तवनामध्ये वेगळे शब्द आहेत वास्तविक, आणि आपण चुकीचं बोलतो. मी काय बोललो, जीवाचा निज सोयरा निज सखा नाही तुझा मेदिनी. काय बोलायचं आहे आपल्याला, मेदिनी, मी दिनी नाही. आपण काय म्हणतो सर्व मी दिनी म्हणतो. जीवाचा निज सोयरा निज सखा नाही तुझा मी दिनी, मी आणि दिन आहे असा अर्थ बोलतो. तर हा अर्थ नाही तिथे. काय अर्थ आहे, जीवाचा निज सोयरा माझा सोयरा, सखा मित्र, दुजा नाही या मेदिनी म्हणजे या पृथ्वी तलावर. एवढा मोठा अर्थ आहे. आपण काय म्हणतो मी दिनी, मी आणि दिन आहे. मग आता बघा एक शब्द बदलला, मेच मी झालं, अर्थ काय झाला, अर्थाचा अनर्थ होऊन गेला. म्हणून इथं आता मेदिनी शब्द आलेला आहे, म्हणून ते तुम्हाला सांगितलं. मी बहुतांश ठिकाणी मी पाहिलेलं आहे सखा नाही तुझा मी दिनीच बोलतो आपण. तर आजपासून ही चुकी सुधारून घ्या. सखा नाही तुझा मेदिनी, मेदिनी म्हणजे पृथ्वी. या पृथ्वी तलावर हे भगवंता तुझ्यासारखा सखा दुःखापासून सोडवणारा दुसरा कोणी नाही या पृथ्वी तलावर. तर तो अवतरला ये मेदिनी, या मेदिनीवर म्हणजे या पृथ्वी तलावर तो भगवंत अवतरलेला आहे. तो भगवंत कसा आहे बरं, भगत कैवारी श्री चक्रपाणी, भगतांचा कैवारी आहे तो भगवंत श्री चक्रपाणी. माया वेखे, मायेचा वेश धारण केलेला आहे आणि इथे ते लीळा क्रीडा करत आहेत. जीव प्रकृती पासोनी उजडे, जेणे भवबंधू विघडे, ते हे करीतसे पवाडे, आर्त रक्षावया. जीव कसा आहे, आपल्या शास्त्रामध्ये जीव कसा आहे जर विचारलं तर आपले शास्त्र काय सांगतात, जीव हा शौच दीन रंक. शौच म्हणजे काय, या जीवाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सामर्थ्य नाही म्हणून शौच. दीन, ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती ज्याच्याकडे काहीही सामर्थ्य नाही तो कसा असतो, त्याप्रमाणे हा जीव दीन आहे. रंक, रंक म्हणजे काय आहे तर हा जीव म्हणजे दास आहे. मग असे शौच दीन रंक असे जे जीव आहेत
या जीवांना अद्दल घडवण्यासाठी, दुःख देण्यासाठी कुणी कट रचला? ब्रह्मदेवाने. ब्रह्मदेवाला एवढं तर समजायला पाहिजे होतं, बिचारे हे जीव पहिलेच या जीवांवर अत्याचार कोण करत आहे? कंस अत्याचार करत आहे. यांच्या घरचे दुग्धजन्य पदार्थ जे आहेत तेही यांना खाऊ देत नाही. एवढा कर आहे जास्त या जनतेवर लादलेला या कंसाने. आणि अशा या पीडित अशा या प्रजेला आपण का बरं दुःख द्यावं असा थोडाही विचार त्या ब्रह्मदेवाने केलेला नाही. आणि सर्व गायीचे वासर आणि गोपाळ चोरून नेले. एवढा जाणता तो ब्रह्मदेव आहे. सर्व देवतांमध्ये वयोवृद्ध आहे. काहीही ब्रह्मांडामध्ये समस्या आली तर देवता लोक त्या ब्रह्मदेवाकडे जातात की आमच्या या समस्येचं निवारण करा, काही उपाय सांगा. एवढा मोठा ब्रह्मदेव आणि परीक्षा घेतोय, दुःख देतोय गोकुळातील जनतेला. ते बरं आहे भगवंत इथे आहेत, पवाडे करत आहेत. कोणासाठी? जे आर्तवंत लोक आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी भगवंताचे पवाडे चालू आहेत. ते भगवंत कसे आहेत? जीव जर या प्रकृतीपासून उजडला, प्रत्येकाची प्रकृती वेगळी वेगळी असते. कोणाची राजस प्रकृती आहे, कोणाची तामस प्रकृती आहे. तर या प्रकृतीपासून जर जीव उजडला आणि निर्गुण सत्वाला प्राप्त झाला तर काय होईल? भवबंधू विगडे. संसार रूपी जे बंधन लागलेली आहेत ते विगडे. म्हणजे काय? ज्याचे रजतम नासले तयासी अप्रोक्ष होईल, जयाचे रजतमन नसती तयासी अप्रोक्ष व्हावे याचा संदेह हो. ज्यांचे शाब्दज्ञानामध्ये रजतम निरसले नाही त्यांचं शाब्दज्ञान चरित होणारच नाही, त्यामुळे त्यांना अप्रोक्ष होणार नाही. आणि म्हणून शाब्दी जयाचे रजतम निरसती तयासीची अप्रोक्ष होय असं आपण म्हणू शकतो. ज्यांचे रजतम निरसले शाब्दज्ञानामध्ये त्यांनाच अप्रोक्ष होणार, ज्यांचे रजतम न निरसती तयासी अप्रोक्ष ज्ञान होत नाही. तयासी अप्रोक्ष होण्याचा संदेह आहे असं शास्त्रकार सांगतात. तर म्हणून इथे सांगतात प्रकृतीपासून आपण बिघडलो पाहिजे. राजस तामस आणि सात्विक हे जे भाव आहेत याच्यापासून आपण वेगळे झालो पाहिजे. त्रिगुणामध्ये जे सात्विक गुण आहेत ते गुण आपल्या काही कामाचा नाही. भगवंत जसे निर्गुण सत्व धारण केलेले आहेत त्यांच्या ठिकाणी निर्गुण सत्व आहे. तर मग ज्याप्रमाणे आई वडील आहेत त्याप्रमाणे जर मुलगा असेल तर त्याचा काहीतरी फायदा आहे. आई वडील गुणवान आहेत, मुलगाही गुणवान आहे तर चार लोक नाव घेतील, बरोबर की नाही? त्याप्रमाणे आपले जे माता पिता बहीण बंधू चुलता जे काही आपण म्हणतो कृष्ण आहेत आपले, त्वमेव माताचं पिता त्वमेव, ते भगवंत जसे निर्गुण सत्व धारण केलेले आहेत तर निर्गुण सत्व त्यांच्या ठिकाणी आहे. त्याप्रमाणे आपण त्या भगवंताचे लेकर आहोत. तर आपण जर भगवंताची सदोदित विनंती करत राहिलो, आपल्या अंतःकरणामध्ये जर भगवंताचा वास झाला तर आपणही निर्गुण सत्व धारण करू. आपल्या ठिकाणी ही निर्गुण सत्व येईल कारण भगवंत आपल्या हृदयामध्ये आलेले आहेत. त्यामुळे आपल्या ठिकाणी ही निर्गुण सत्व येईल. आपण निर्गुण सत्व धारण केलेले झालो तर रजतम सत्व हे जे त्रिगुणामधले आहेत ते आपोआप नासून जातील. आणि ज्यावेळेस हे रजतम नासून जातील, त्रिगुण नासून जातील, त्यावेळेस आपलं शाब्दज्ञान चरित होईल. त्यासाठी मग आपल्याला भिक्षा करावी लागेल, म्हणजेच दीक्षा घ्यावी लागेल. स्मृतीस्थळामध्ये भिक्षा केली असा शब्द येतो. भिक्षा केली म्हणजे काय? दीक्षा घेतली. शास्त्रकार म्हणतात भिक्षा करू रिगाला तोच भिक्षू आहे. जो भिक्षा करतो तोच भिक्षुक. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये दीक्षा शब्दच नव्हता आचार्यांच्या सन्निधानामध्ये.
जो कोणी आला तो काय करायचा, भिक्षा केली म्हणजे त्याची दीक्षा झाली. आता आपल्या पंथामध्ये दीक्षा म्हणू नये, अनुसरण म्हणा, संन्यास म्हणा, याचा अर्थ तसा त्याचा अर्थ तसा, पुन्हा आता बालकी खाली काढण्याच्या मागे डोकं लागलेली आहेत. दीक्षा म्हणणं चुकीचं आहे, दीक्षा म्हणू नये असे मी काही पोस्ट पाहिलेत काही व्हॉट्सअपवर, बरं का, तुम्ही कदाचित वाचल्या असतील व्हॉट्सअपवर. हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये तर फारच अवघड झालेलं आहे, अन्यथा ज्ञानाचा भरमार आहे तिथं. तर म्हणतात दीक्षा म्हणू नये. आता दीक्षा शब्दाचा अर्थ काय बरं? आता या दीक्षा शब्दाचा पण आपण थोडा संधी विग्रह करूया. आहेत दोनच शब्द, याचा पण आपण तोडूया, याला आता बघूया काय अर्थ निघतो. दी आणि क्षा. दी या शब्दाचा अर्थ काय? संस्कृत मध्ये व्याख्या केलेली आहे दीक्षा शब्दाची. दीयते विमलम ज्ञानम क्षायते कर्म वासना, किंवा पाठभेदानुसार क्षीयते कर्म वासना असं आलेलं आहे. दीयते विमलम ज्ञानम, विमल असं ज्ञान दिल्यानंतर म्हणजे गुरुजनांकडून आपल्याला जे विमल असं ज्ञान प्राप्त झालं. विमल म्हणजे काय? जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्या ठिकाणी जे मळ आहेत, जे पाप आहेत, ते काय होतील? क्षीयते, त्याचं क्षालन होणार, त्या पापाचं क्षालन होणार. एवढंच नाही, क्षीयते कर्म वासना, सकाम कर्म करण्याची इच्छा वासना आपल्या मनामधील जी आहे त्याचं क्षालन होऊन जाते. त्याला म्हणावं दीक्षा. म्हणजेच काय? काही मनामध्ये स्वार्थ नाही, भिक्षा मागायचं, खायचं, निवांत राहायचं. काही सकाम कर्म करण्याची वासना नाही, कोणते चार पैसे कमवावेत, मागे टाकावेत, याचीही वासना उरलेली नाही. त्याला म्हणावं दीक्षा. मग आता ही दीक्षा जी आहे या संदर्भामध्ये ज्यांना पूर्ण ज्ञानच नाही ते म्हणतात दीक्षा म्हणू नका, संन्यास म्हणा. राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर याचा त्याग, याची नावे संन्यासू की बाई, संन्यास म्हणा. किंवा येच अधीन होई जे येथोनी म्हणितले की जे ते अनुसरण. मग दीक्षेची व्याख्या नाही, दीक्षा बोलूच नका. अहो आपल्या सूत्रपाठामध्ये दीक्षेची व्याख्या नाही, मग काय तो दीक्षा शब्द सोडून द्यायचा का? चालत नाही तसं. कारण स्वामींनी काय सांगितलेलं आहे आचार्यांना? तुम्हा पेंडिया भरी मुद्रीला. काय म्हणतात देव? अहो तुम्हाला सर्व ब्रह्मविद्या सांगितली नाही आम्ही, थोडीशी सांगितलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय? या व्यतिरिक्त भरपूर काही ब्रह्मविद्याचे शास्त्र बाकी आहे. मग आता दुसरं शास्त्र नाकारता येईल का आपल्याला? नाही. जे आपल्या तत्वाशी धरून बाकीचे जे काही आपल्याला काही चार गोष्टी दिसतात त्याही गोष्टी आपण कबूल केल्या पाहिजे, मान्य केल्या पाहिजे. कबूल माझ्याकडून शब्द निघाला अनाहूतपणे तोंडातून. कोणता शब्द आहे हा? उर्दू शब्द आहे. तर असा आपण भाषा शुद्धी केली पाहिजे थोडी. आपण भाषा शुद्धीचं कार्य सर्वप्रथम कोणी केलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी भाषा शुद्धीचं काम केलं. जो राजव्यवहार चालायचा त्यांचा, राजव्यवहाराचा त्यांनी एक कोश तयार केला होता की माझा जो राजव्यवहार चालेल, राज्यकारभार चालेल, जे काही त्यामध्ये खलिते लिहिल्या जातील, पत्र लिहिल्या जातील, पत्र व्यवहार होतील, त्या सर्वांमध्ये शुद्ध मराठी भाषा वापरली पाहिजे. उर्दू फारसी शब्द बाहेर टाका असं बोललेलं आहे. एवढे दूरचे विचार करणारे होते. मी एक वेळेला रायगडला गेलो, तिथं जिजाऊ साहेबांचा पण वाडा आहे. इंग्रजांनी तो वाडा उद्ध्वस्त करून टाकला. दुसऱ्या लोकांनी पण त्याला मग ते तोफाचा गोळा लावून वगैरे उडवून जाळून सगळा धिंगाणा करून टाकला त्या वाड्याचा. त्याच्या शेजारी जिजाऊ साहेबांची समाधी आहे. मग पाहण्यासाठी गेलो. तिथं काय आपल्याला जेवण करायचं नाही, पाणी प्यायचं नाही, का तिथं वंदन करायचं नाही. आपण भगवंताला वंदन करणारे आहोत, आपले तत्व धरून आपण असतो. पण पाहण्यासाठी गेलो.
तिथे एक छत्रपती शिवरायांच्या काळातील खलिता एक मोठं बॅनर तयार करून लावलेला होता शुद्ध मराठीमध्ये. त्या काळातील मराठी, प्राकृत मराठी, आताच्या काळामध्ये लोकांना ते थोडंसं अवघड जाते समजण्यासाठी. तर त्यामध्ये ते शुद्ध मराठीमध्ये होतं आणि नुसतं मराठीलाच प्राधान्य दिलं असं नाही, तर त्यामध्ये त्यांनी काय संदेश दिला, एवढा सुंदर संदेश दिलेला होता की आपल्या गड किल्ल्यांना जे काही मोठे दरवाजे आपण बसवतो, आपल्याला जे काही लाकडं लागतात, ते आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये जे झाडं आहेत ते झाडं तोडू नका. शिवरायांचा संदेश आहे. कधी गेला तर तिथे आताही पाहायला मिळेल. आपल्या हिंदवी स्वराज्यातील डोंगरावरील झाडांना पण तोडू नका. जे दुसरे राज्य आहेत तिथून ते झाड आयात करा, जे लाकडं लागतात तिथून आयात करा. फारच म्हणजे इमिडिएट आपल्याला ज्या गोष्टी लागत असतील, एकदम त्वरित आपल्याला काही गोष्टी लागत असतील, त्यावेळेस मग झाडं तोडा. पण नियोजन असं करा की अशी इमर्जन्सी येऊ नये, पूर्वतयारी ठेवा. आंब्याचे, सागाचे, पुन्हा त्या एरियामध्ये बघा जंगलांमध्ये फणसाचे पण झाड आहेत, कारण तो कोकण भाग आहे, रायगड जिल्हा म्हणजे. तर काय संदेश दिला, झाडही तोडू नका आपल्या राज्यातले. किती मोठे विचार आहेत. आपण विचार करतो का आपण तर झाडं तोडून टाकत आहोत आणि तापमान वाढल्यामुळे त्याचं दुःख आपणच भोगत आहोत. भरपूर काही सांगितलेलं त्यामध्ये, परंतु तो भाग आपला नाही सांगण्याचा. सांगण्याचं माझं म्हणणं एवढंच आहे, तात्पर्य हे बोलण्यामागे, की भाषा शुद्धी ही असली पाहिजे. शाळेमध्ये तर इंग्रजी भाषा शिकवतातच, घरी कमीत कमी आपल्या मुलांना मराठी भाषेमधले काय महत्वाचे शब्द आहेत, दररोजच्या दिनचर्येमधले कोणते शब्द मराठीतून आपण बोलायला शिकवलं पाहिजे लेकरांना. 2-2, 4-4 लाख रुपये देऊन तुम्ही तर शिकण्यासाठी टाकलेलंच आहे त्यांना इंग्रजी शाळेमध्ये. ते तर इंग्रजी शिकवत आहेत आणि इंग्रजी शिकून शेवटी ते आपण जर धार्मिक संस्कार नाही लागले तर ते काय होणार आहेत, इंग्रज मानसिकतेचेच होणार आहेत ते. काल परवा मी, कालचीच गोष्ट, आम्ही येत होतो तर त्यावेळेस आम्हाला इथे एक शाळा दिसली मोठी येताना, सेंट झेवियर्स हायस्कूल, पब्लिक स्कूल काहीतरी होतं. सेंट झेवियर्स हा एक पादरी होता ख्रिश्चन मिशनऱ्यांचा. तो एक मिशनरी होता. त्याने लाखो हजारो लोक जे हिंदू होते त्यांना ख्रिश्चन केलं. तुम्ही कधी गुगलवर सर्च करा, गुगल करा, सेंट झेवियर्स भारतामध्ये काय केलं. तो म्हणतो जर मराठी नसते तर मी अजून फार मोठं कार्य केलं असतं इथे आणि मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन लोक या भारतात तयार केले असते. शिवरायांनी प्रतिबंध केला त्यांना. शिवराय म्हणा किंवा अलीकडच्या पलीकडच्या काळातील म्हणा, तर त्याला जसा विरोध झाला तसा विरोध आपण करत नाही. आपण मुलं आपण 3-3, 2-2 लाख रुपये देतो तिथे आणि तिथे टाकतो आणि घरी आल्यानंतर इंग्रजीच भाषा शिकवतो. तर थोडस आपल्या स्वभाषेचा अभिमान आपण ठेवला पाहिजे. तर भगवंत इथे काय करत आहेत, भगवंत हे जे लीळा करत आहेत, या लीळेमध्ये जो आनंद या गोपाळांना, मोठ्या गोपाळांना बरं का, आणि गायींना होत आहे, तो आनंद असा आहे की काही काळापुरती त्यांना संसाराची भुली पडलेली आहे, विसरून गेले संसाराला. ते प्रकृतीपासून उजळे जेणे भवबंधू बिगडे, ते जसे प्रकृतीपासून उजळले, अहो निर्गुण सत्वाचा सागर त्यांच्या ठिकाणी आलेला आहे. मग आता त्यांच्या ठिकाणी त्रिगुण राहणार आहेत का? नाही. असं जर आपल्या ठिकाणी निर्गुण सत्व आलं तर मग आपल्या ठिकाणचे त्रिगुण नष्ट होणार आणि आपण भगवंताच्या जवळ जाणार आणि आपल्या मनामधील ज्या काही पापरूप भावना आहेत त्या नष्ट होऊन आपण
भगवंताला आत्मसात करू आणि भगवंत आपल्या जवळ वाटेल असा अनुभव आपल्याला जीवनामध्ये येईल. ऐसे निर्धारिले ज्ञानपंथे मग पलाइले वंश गोपाळा ते तवजीची वस्तुरूपे मूर्ते पढियासली. ऐसे निर्धारिले ज्ञानपंथे मग पलाइले वंश गोपाळा ते तवजीची वस्तुरूपे मूर्ते पढियासले. ज्ञान दृष्टीने त्या बळीरामांनी पाहिल्यानंतर ते वत्स आणि गोपाळ अवघीची वस्तुरूपे सर्वच वस्तू रूप दिसले त्यांना. भगवंताचंच रूप तिथे दिसलेलं आहे. असं त्या बळरामांना वाटलं की आता हे तर सर्व वस्तुरूप आहेत. पेरे प्राकृते काही झाली तव देखे ब्रह्मेनी नेली म्हणे हाची खेळत असे अनेकी खेळी श्री प्रभू स्वामी माझा. एरे प्राकृते काही झाली. बळरामांना ज्ञान दृष्टीने पाहिल्यानंतर समजलं की हे गायीचे वासर आणि हे गोपाळ लहान लहान हे सर्व वस्तुरूप आहेत. मग यांना प्रश्न पडला आता जे खरेखुरे हाडामासाचे जे गोपाळ होते, सवंगडी होते आणि जे गायीचे वासर होते ते गेले कुठे. मग तेव्हा त्यांनी ज्ञानदृष्टीने पाहिलं आता ते काय मायेचे विग्रह आहेत. बसल्या बसल्या कुठपर्यंतही पाहू शकतात. ते काय साधारण थोडी आहे. त्यांनी त्या गोवर्धन पर्वताच्या पायथ्याला उभं राहूनच असं वर दृष्टी केली तर त्यांना सत्यलोकामध्ये सर्व दिसले. सत्यलोकामध्ये वासर गोपाळ निमुक्त असे पडून आहेत. मग काय म्हणतात बळीराम म्हणे हाची खेळत असे अनेकी खेळी. अरे हा तर स्वतःच अनेकी खेळी म्हणजे वेगळ्या वेगळ्या वासरांचं रूप या भगवंताने धारण केलं, गोपाळांचं रूप धारण केलं. हा स्वतःच खेळत आहे. प्रभू स्वामी माझा. हे जे श्रीकृष्ण भगवंत आहेत हेच माझे स्वामी, हेच इथे सर्व रूप धरून खेळत आहेत. शंकर खणू देवा ते म्हणे तुझे महिमान कवन जाणे एकी शक्तीचे निगुणे ब्रह्मा अपमानिला. शंकर खणू असं कोणाला म्हणतात? बळरामाला म्हणतात. का म्हणतात? त्यांना ओढून काढण्यात आलेला आहे जन्माच्या वेळेस म्हणून शंकर खणू अशी नामना आहे त्यांची. ते शंकर खणू म्हणजे बळराम हे भगवंताला म्हणतात तुझे महिमान कवन जाणे. तुझी महिमा कवन जाणे, कोण जाणणार आहे बरं. एकी शक्तीचे निगुणे ब्रह्म अपमानिला. भगवंताने एक शक्ती इथे दाखवली फक्त आणि एका शक्तीमुळे कोणाचा अपमान झाला? ब्रह्मदेवाचा अपमान झालेला आहे. कारण ज्या ब्रह्मदेवाने ठरवलं होतं की मला याची परीक्षा घ्यायची, कोणाची? भगवंताची. पण भगवंताने एका शक्तीने या ब्रह्मदेवाचाच अपमान केलेला आहे. देवा तुझे अवतरण दृष्ट दैत्ये निर्दाळन शरणांगताचे उद्धरण कराव्या. देवा तुझे अवतरण. हे भगवंता तुझं अवतरण. दोन शब्द आहेत, अवतरण आणि उद्धरण.
अवतरण म्हणजे काय, भगवंत खाली आलेले आहेत रूप धरून, आणि खाली येऊन काय करतात, उद्धरण, ऊर्ध्व करतात या जीवाला आणि वर पाठवतात, म्हणजे कैवल्य प्राप्तीसाठी. उद्धरण करायचं असेल तर अवतरण म्हणजे खाली देवाला यावंच लागणार आहे, त्याशिवाय उद्धरण होणार नाही, भगवंताचं कार्य होणार नाही. त्यामुळं आता हे जे उद्धरण कार्य आहे ते चांगलं आहे की वाईट आहे, चांगलं आहे. त्यामुळं एक लक्षात ठेवायचं, जीवनामध्ये कधीही चांगलं काम करण्यासाठी आपल्याला जर खालीही वाकावं लागलं तरीही वाकायचं. एवढे मोठे भगवंत असून खाली येतात या मृत्यू लोकामध्ये, कारण जीवाला ऊर्ध्व करायचं आहे. त्याचप्रमाणे व्यवहारिक जीवनामध्ये आपल्याला जर वर जायचं असेल तर आपल्यालाही खाली येणं भागच आहे. यथा योग्य प्रसंगी जिथे खरंच आता आपल्याला जास्त वरवर करून पुढत जायचं, वरच जायचं हे चालणार नाही, आपल्यासाठी ते घातक ठरू शकते. अशा प्रसंगी आपला अहंकार जागा होऊ द्यायचा नाही. झालं तर झालं माझं वाईट, पण मी असंच वागणार, हे अहंकाराचे कार्य असतात. तर असे कार्य आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये होऊ द्यायचे नाही. मग ते संसारिक जीवन असेल किंवा परमार्थिक असेल. परमार्थामध्ये पण अशाच परिस्थिती आहेत सध्या. काही झालं तरी चालेल, मी मागे हटणार नाही. तर असं आपण संसारिक जीवनामध्ये, व्यवहारिक जीवनामध्ये आपल्याला नको त्या माणसाला तोंड द्यावे लागतात, नको त्या माणसासोबत व्यवहार करावे लागतात. मग एखाद्या वेळेस आपला जर फायदा आहे तिथे तर 4 पावलं मागे यायला काय हरकत नाही. थोडस आपण, हो बाबा तुम्ही मोठे आम्ही लहान म्हणायचं पुढच्या व्यक्तीला, तुझं खरं. पण मनस्ताप करून घेऊन झालं तर झालं माझं वाईट, पण याची आता बघतोच मी, असं करायचं नाही. असं म्हटलं की आपणही जळतो त्यामध्ये आणि पुढील व्यक्तीला पण त्यामध्ये त्रास आहे. कारण क्रोधाग्नी जो आहे तो ज्यांच्या ठिकाणी आहे त्यालाही जाळणारच, पुढच्या व्यक्तीलाही जाळणार, कारण त्याला अग्नी म्हटलेला आहे. बरोबर की नाही? अग्नी हा कुठे शोभून दिसतो? चुलीमध्ये शोभून दिसतो. अग्नी चुलीमध्ये शोभून दिसतो. चुलीमध्ये जर अग्नी असेल तर त्यावर आपण चांगले चांगले पक्वान्न करून खाऊ शकतो. तो अग्नी आपल्यामध्ये शोभून दिसत नाही. म्हणून क्रोधाग्नी जो आहे हा क्रोधाग्नी आपल्यापासून दूर ठेवला पाहिजे. क्रोधाग्नीमुळे आपल्याला इजा होते, म्हणून दूर राहिलो पाहिजे. मग आपल्या शरीरात अग्नी आहे किंवा नाही? आपल्या शरीरामध्ये अग्नी आहे. आपल्या शरीरातील अग्नी जर संपला तर आपणही संपलो. भगवंतांनी किती निर्मिती व्यवस्थित केलेली आहे. म्हणून या शरीराला काय म्हणतात? पंचभौतिक. 5ही भूत या शरीरामध्ये आहेत. भूमी आप अनल वायू खम, हे 5ही भूत शरीरामध्ये आहे. आणि हे 5 भूतांपासूनच ही सृष्टी पण, हे पृथ्वी पण तयार झालेली आहे आणि त्याचेच तत्व जणू काय आपल्या शरीरामध्ये आहेत. तर भगवंत इथे अवतरण करतात म्हणजे खाली येतात. दृष्ट दैत्य निर्दाळन, इथे येऊन जीवांचा उद्धार करतात. आता जीवधरण कार्य करणं काय सोपं आहे का? चांगल्या कामाला 1700 विघ्न असतात. मग तसं इथं पण विघ्न आणणारे खूप असतात. बरोबर की नाही? दैत्य आहेत, असुर आहेत, त्यातल्या त्यात घरचे तर फारच त्रासदायक असतात. जन्मापासून त्रास कोणाचा? कंसाचा. कोण आहे हा? मामा आहे. घरच्यांनी जेवढं वाटोळं केलं तेवढं दुसऱ्यांनी नाही केलं. आपल्या भारताचा जर इतिहास पाहिला, पुरातन काळापासून जर इतिहास पाहिला, तर जेवढं वाटोळं घरच्यांनी केलं तेवढं शत्रू पक्षाने वाटोळं कधीच केलं नाही. श्रीकृष्ण महाराजांना जेलमध्ये जन्माला यावं लागलं.
भगवंत असून जन्मले न जन्मले, किती धो धो पाऊस चालू आणि तशा पावसामध्ये भिजत 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 जावं लागलं. कुठे? गोकुळामध्ये. असं समजू नका की ते भगवंत होते, त्रास झाला नसेल. भगवंत म्हणतात, ज्यावेळेस आम्ही इथे अवतार घेतो, सर्व देहधर्म जीवधर्माचा स्वीकार करतो आम्ही. जे अष्टस्वभाव आहेत, भगवंतालाही थंडी वाजायची, भगवंतालाही गरमी व्हायची. मग ते छोटस बाळ आहे नेमकं जन्माला आलेलं, आपल्या वसुदेवांनी एका टोपलीमध्ये टाकलं आणि निघाले बाहेर. त्रास झाला नाही का त्यांना? झाला त्रास, कारण देहधर्म स्वीकारलेले आहेत. तेवढी यमुना पार केली वसुदेवांनी. धो धो पाऊस कोसळत आहे, मुसळधार. नदीमध्ये लाटा उत्पन्न झालेले आहेत. वसुदेवाला मार्ग सापडायला तयार नाही, नाका तोंडात पाणी जात आहे, एवढं पाणी वाढलेलं आहे. मग श्रीकृष्ण भगवंतालाच किंवा आली, श्रीचरण बाहेर काढले आणि त्या यमुनेमध्ये ज्या वेळेस घातले, यमुनेला जसा स्पर्श झाला, जणू काही यमुना ही दर्शनासाठी व्याकुळ होती, म्हणून उफान आलेलं होतं. आणि जसा श्रीचरणाचा स्पर्श झाला भगवंताच्या, तशी ती शांत झाली, पाणी उतरलं. तर देहधर्म हे भगवंताच्या ठिकाणी असतात. सर्व त्रास सहन करून भगवंत अवतार कार्य करतात. मग सांगा तुम्ही, सुरुवात मामाने केली त्रास देण्यासाठी. हा त्रास कोणामुळे झाला? कंस मामामुळे झाला ना. तर या दुष्ट अशा दैत्याचं निर्दाळन केलं भगवंताने. तर ते जीवन फार काही सुखी होतं असं नाही. जन्मापासूनच भगवंताच्या जीवनामध्ये दुःख होतं. ते कोणासाठी दुःख सहन केलं? आपल्यासाठी, आपल्या सर्वांसाठी दुःख सहन केलं भगवंताने. आईचा मार खाल्ला भगवंताने, खाल्ला की नाही? चमरी दंड देणे, चमरी म्हणजे छडी. त्या छडीने यशोदा माता मारायची भगवंताला. मग आता भगवंताला काही रडू येत नव्हतं का? दुःख होत नव्हतं का? अंगावर वळ उमटत नव्हते का? सर्व होत होतं. सर्व दुःख सहन केलं. मातेने जर काही दटावलं, काहीतरी घरामध्ये काहीतरी जास्तीचं काम केलं, तर मग माता रागावून बोलायची, तेही सहन केलं. गाईचं शेण काढलं, गाईचे वासरं रानामध्ये नेणं, चरून आणणं, सर्व केलं. कोणासाठी केलं हे? एवढे उपकार आहेत भगवंताचे. किती उपकार करुनिया ठेविले फार, ना ठवी करी अपकार. मज मागसी तू एक जन्म आजवर, परी मी न देई पामर. किती उपकार करून ठेवले भगवंताने आपल्यावर, किती उपकार करून ठेवले, तरी पण ना ठवी करी अपकार. त्या काव्यामध्ये आलेला आहे, किती उपकार करुनिया ठेविले फार, नाठवी करी अपकार. मज मागसी तू एक जन्म आजवर, परी मी न देई पामर. भगवंताने खूप उपकार केले. त्या उपकाराचं थोडंसंही ज्ञान आपण ठेवलं नाही आणि त्या भगवंतावर आपण अपकारच करत गेलो. आपण त्या उपकाराची काय जाणीव ठेवली नाही, आठवण ठेवली नाही भगवंताच्या, अपकारच करत राहिलो. त्या भगवंताने आपल्याला एक जन्म मागितलेला आहे, परंतु मी न देई पामर. अहो, या भिकारी जीवाला भगवंताने काय मागितलेलं आहे मागून मागून? आहे तरी काय या भिकाऱ्याकडे? काही नाही. जे दिलेलं आहे आपल्याला ते सगळं देवाचंच आहे.
या भिकारी जीवाला देवाने मागितलं काय? एक जन्म दे तुझा. परंतु या जीवाने तोही जन्म दिलेला नाही. म्हणून हा जीव कसा आहे? कृतघ्न आहे. कृतघ्न आणि कृतज्ञ दोन वेगळे शब्द आहेत बरं का. हल्लीच्या पिढीला शब्दांचा फरक कळत नाही. मी एका कार्यक्रमामध्ये ऐकलं की तो सूत्रसंचलन करणारा म्हणतो, आम्ही यांचे फार कृतज्ञ आहोत. तर कृतज्ञ नाही बोलायला पाहिजे, कृतज्ञ बोलायला पाहिजे. आम्ही त्यांचे फार कृतज्ञ आहोत. मग आता या दोन शब्दाचा अर्थ काय झाला? कृतज्ञ आणि कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे जसं इथं मी काव्याचं एक वाक्य उच्चारलं, यामध्ये किती उपकार करून या ठेवले फार ना ठवी करी अपकार. म्हणजे देवाने उपकार केले, आपण अपकार केले, तर आपण कोण आहोत? कृतज्ञ आहोत. आपण घला न जोडलेला आहे शेवटी. कृतज्ञ केल्या कृतीचा घ्न केलेला आहे. म्हणजे देवाने जे आपल्यावर उपकार केले ते उपकार आपण काही स्मरणात ठेवले नाही आणि त्या भगवंतावर आपण अपकार केले. केल्या कृतीचा म्हणजे भगवंताने जी कृती केली आपल्यासाठी, एवढं दुःख सहन केलं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तर 12 वर्ष मौन ठेवलं त्या चालबर्डीच्या त्या विंध्य पर्वतामध्ये, सातपुडा पर्वतामध्ये. किती तपश्चर्या केली. अंगाला काटे ओरबडायचे, रक्त निघायचं, कपडे फाटून गेलेले आहेत. सर्व लोक नगीन देव बोलायला लागलेले आहेत. कोणासाठी केलं एवढं? यज्ञदाचरती श्रेष्ठ. ज्याप्रमाणे श्रेष्ठ व्यक्ती आचरण करतो त्याप्रमाणे बाकीच्यांनी केलं पाहिजे, हे दाखवलं होतं देवाने तिथं आपल्याला. श्रीकृष्ण भगवंताची उक्ती देवाने दाखवली. परंतु आपण मोठे माणसं जसे वागतात तसं वागण्याचा प्रयत्न करत नाही. मोठे माणसं म्हणजे इथे आपल्याला माणसं धरायचे नाही, भगवंत. देव खरा, धर्म करा, बाकीचं आपल्याला काही घेणं देणं नाही. कोण कसं वागत आहे घेणं देणं नाही. म्हणून भगवंताने जे आचरण दाखवले आपल्याला त्याप्रमाणे आपण वागलो पाहिजे. कोण कसं वागतंय, हे असे वागतात, ते तसे वागतात, आपण बघू नये त्यांच्याकडे, काही घेणे देणं नाही. आपण कोणासाठी अनुसरलो? जे लोक दिसत आहेत काही वेगळे वागतात त्यांच्यासाठी अनुसरलो का आपण या देवाला पाहून, धर्माला पाहून अनुसरलो. आपलं देणं घेणं देवासोबत आणि धर्मासोबत. दुसरे तिकडे गेले टिंब ठिकाणी. आता काय त्या फिल इन द ब्लँक्स मध्ये भरा तुम्ही. खड्ड्यात गेले म्हणा की चुलीत गेले म्हणा, ते गेले तिकडे. आपल्याला घेणं देणं नाही, देवाचा धर्माचा आपल्याला घेणं देणं. तर कृतज्ञ म्हणजे केलेल्या कृतीचा घ्न करणारे. देवाने आपल्यावर उपकार केले, एवढं ज्ञान सांगितलं, पण देवावर आपण अपकार केले, जन्म दिला नाही, म्हणजे आपण काय आहोत? कृतज्ञ आहोत. केलेल्या कृतीचा घ्न म्हणजे नाश केला आपण आपल्या बुद्धीमध्ये ते ज्ञान ठेवले नाही की देवाने आपल्यावर उपकार केले. आणि मग कृतज्ञ म्हणजे काय? केल्या कृतीचं ज्ञ म्हणजे ज्ञान ठेवणारा. म्हणजे तेवढा उपकार तो मानणारा आहे, त्याप्रमाणे वागणारा आहे की खरंच बाबा तुम्ही आमच्यावर उपकार केले, आम्ही कृतज्ञ आहोत. म्हणून हे शब्द लक्षात ठेवायचे. कृतज्ञता सोहळा असतो, कृतज्ञता सोहळा नसतो. बरोबर की नाही? तर आपण असे आहोत. भगवंताने काय काय कर्म केले हो आपल्यासाठी. शरणागताचे उद्धारण कराव्या. कोणासाठी? जे भगवंताला शरण येतील त्यांचा उद्धार करण्यासाठी भगवंताने हे सर्व कर्म केलेले आहेत. वस्तू संबंधे बोधू पातला, म्हणून स्तुती करू लागला, तो हास्य करुणी श्रीकृष्णे मोहिला, बळभद्र देव. बळरामांचं वाक्य आहे महाभारतामध्ये, भागवतामध्ये आलेलं. म्हणे या श्रीकृष्ण भगवंत, म्हणजे हे जे श्रीकृष्ण भगवंत आहे, युद्ध करत असतील तर घाबरू नये एवढं.
पण भगवंत जर हसले तर मात्र घाबरलं पाहिजे. म्हणजे हे काय करतील काय सांगता येत नाही. बरोबर की नाही? तर वस्तू संबंधे पातला, वस्तू संबंधे बोधू पातला. बळरामांना हे लक्षात आलं की हे सर्व वस्तुरूप भगवंत आहेत, वासर आणि गोपाळ. हा त्यांना बोध झाला, म्हणजे ज्ञान झालं. म्हणून स्तुती करू लागला. मग आता बळराम हे स्तुती करायला लागलेले आहेत. हास्य करुणी श्रीकृष्णे मोहिला. भगवंताने एक स्मित हास्य केलं. आणि काय झालेलं आहे? बळभद्र देव हास्य करुणी मोहिला. श्रीकृष्ण भगवंताने त्या बळरामाला पण मोहित करून टाकलेलं आहे एका स्मित हास्याने. मग गात प्रभू चरित्राते, आनंद वीत त्रिभुवनाते. पुढा करुणी वासरुवाते, आले गोकुळा माझी. सर्व व्यवस्थित झालं. गाई, वासर, गोपाळ, गोपाळांचे जे काही पिते आहेत ते, हे सर्वजण परत आलेले आहेत गोकुळामध्ये. परंतु येताना कसे आले? गपचूप आले का ते? गात प्रभू चरित्राते, आनंदित त्रिभुवनाते. भगवंताच्या चरित्राचं गुणगान चालू आहे आणि त्या गुणगानामुळे त्रिभुवन हे आनंदित झालेले आहेत. आणि पुढं वासर करून गोकुळा माझी आलेले आहेत. आता ही दिनचर्या चालू झालेली आहे भगवंताची. घरोघरी कोणाच्या घरी जाणे, गडबडा अंगणामध्ये लोळणे, ज्या लेकराची, ज्या गोपाळाची जशी प्रकृती त्याप्रमाणे वागणे. त्याचबरोबर जिथे ताक आहे तिथे ताक पिणे, जिथे दूध आहे तिथे दूध, जिथे लोणी आहे तिथे लोणी. म्हणजे जसं जिथं भेटलं तसं खाणं. कारण सर्व गोकुळातील घरामध्ये आता भगवंत आहेत. फक्त केवळ घरामध्ये भगवंत आहेत असं नाही, तर त्या गोकुळातील लोकांच्या गोठ्यामध्ये तिथे पण भगवंत आहेत. जिकडे तिकडे भगवंतच आहेत. एवढे रूप धारण केलेले आहेत भगवंताने. आणि गायींना काय आणि माता पित्यांना काय आनंदच आनंद देणं चालू आहे. या परी देव प्रतिदिनी, खेळे गोकुळी वृंदावणी. तवसे जाली मणी चतुरानना. या परी देव प्रतिदिनी. भगवंत दररोज सकाळी उठायचे, वृंदावनाकडे, गोवर्धनाकडे वासरांना न्यायचे, त्यांना चारून आणायचे, परत गोकुळामध्ये यायचे. हे दिनक्रम चालू आहे. असा दिनक्रम बरेच दिवस चालला. किती दिवस चालला? 365 दिवस भगवंताला हे सर्व करावं लागलं. प्रत्येकाच्या घरी गोठे साफ करावे लागले भगवंताला. कोण करणार मग घरचं काम? गायी एवढे आहेत प्रत्येकाच्या घरी की प्रत्येकाच्या घरी एवढ्या गायी आहेत की त्यांचं शेण काढणं त्या दोघांना, घरच्या दाम्पत्यांना शक्य नाही. मग लेकरांनाही कामाला लावलेलं आहे. भगवंताने घरोघरी राहून जे काही भेटेल खाणं, कुठं काही रुखसुख आहे, गरिबीचे घर आहे, तिथं पण तेच आहेत देव. तर तिथे भगवंत सर्व काम करून रुखसुख खात आहेत आणि आपले काम करत आहेत. तर असं भगवंत खेळ क्रीडा त्या वृंदावनामध्ये, त्या गोकुळामध्ये करत आहेत.
तव से झाली म्हणी, तेव्हा ब्रह्मदेवाला से झाली, म्हणजे लक्षात आलं की आपण गोपाळ आणि वासर हे चोरून आणलेली आहेत. चतुरानना, चतुरानन असं ब्रह्मदेवाला म्हणतात. ब्रह्मयाचा ब्रह्मयाचा खेळू एको भरला, तव संवत्सरू पालटला. मग तो आपुले केले पावाला, मृत्यू लोका. ब्रह्मदेवाचा सत्यलोकामध्ये एक क्षण लोटला, आणि एक क्षण लोटल्यानंतर, एक क्षण भरल्यानंतर तव संवत्सरू पालटला. इथे मृत्यू लोकामध्ये एक संवत्सर झाला, म्हणजे एक वर्ष झालं. मग तो आपुले केले पावाला, मग तो आपण जो पराक्रम केलेला आहे गोकुळामध्ये, या गोकुळातील गायींचे वासर, गोकुळातील त्या गोकुळ वासियांचे जे लेकर चोरून आणलेले आहेत, हे सर्व मी जो पराक्रम केला, आता या पराक्रमामुळे नेमकं गोकुळामध्ये काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी पावो आला मृत्यू लोका, मृत्यू लोकामध्ये तो पाहण्यासाठी आलेला आहे. तव विचारू लागला चित्ती, हा देखा सत्यलोकीचा पती. म्हणे गायी स्त्रिया काय करीती, निर्हा मोहा कुळा. तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं, देवता ह्या निकृष्टा, निर्यदायका अशा आहेत. मग आता उत्सुकता या ब्रह्मदेवाच्या मनामध्ये काय आहे? ब्रह्मदेव म्हणत आहे, आता ब्रह्मदेव विचार करायला लागलेले आहेत मनामध्ये, हा देखा सत्यलोकीचा पती. हे सत्यलोकीचा पती हा ब्रह्मदेव मनामध्ये विचार करायला लागलेले आहेत. म्हणे गायी स्त्रिया काय करती, ज्या गायींचे वासर मी आणलेले आहेत, ज्या स्त्रियांचे लेकर मी उचलून आणलेले आहेत, त्या कशा असतील आता गोकुळामध्ये? निर्हा म्हणजे निव्वळ, मोहाकुळा. प्रत्येक गाय ही आपल्या वासराच्या ठिकाणी मोहाकुळ असतेच. प्रत्येक माता ही आपल्या मुलाच्या ठिकाणी मोहाकुळ असतेच. हे काय वेगळं सांगायची गरज नाही. पण ब्रह्मदेवाला काय म्हणायचं आहे इथे? ह्या सर्व मोहाकुळा आहेत, आता यांना कसं दुःख होत असेल, कसा त्या गोकुळामध्ये आरडा ओरडा, कसं त्या गोकुळामध्ये दुःख असेल, आता आपण पाहण्यासाठी जाऊ, असं हा ब्रह्मदेव म्हणत आहे. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न ब्रह्मदेव इथे करत आहेत. मग आता या आनंदाला आपण आनंद म्हणू शकतो का? नाही. या आनंदाला आपल्याला आसुरी आनंद म्हणावा लागेल. दुसऱ्याच्या दुःखामध्ये जर व्यक्ती आनंद घेत असेल तर त्याला आनंद म्हणू नये. कारण आनंद म्हणजे काय? भगवंताची नामना आहे ती. अव्यक्त म्हणतो परमेश्वराला आनंद बोललेला आहे. मग असा तो भगवंत दुसऱ्याच्या दुःखामध्ये असेल का? नाही.
तर हा ब्रह्मदेव जो आहे तो आसुरी सुख घेण्यासाठी इथे आलेला आहे, त्यांच्यासाठी तो आनंद. निरा मोहाकुळ असतील आणि मग आता बघूया कसे दुःखिस्त असतील ते. तर याला काय म्हणतात, विघ्न संतोषी लोक. दुसऱ्याच्या कामामध्ये विघ्न आणलं म्हणजे हे संतोषित होतात, ज्यांना मोठेपणा वाटतो की बघा मी त्यांचं काम थांबवलं. लोकांच्या मंगल कार्यामध्ये, शुभ कार्यामध्ये, आध्यात्मिक कार्यामध्ये विघ्न आणलं आणि ते कार्य थांबवलं की जो व्यक्ती सुखी होतो, मनाला त्याचा संतोष वाटतो, असे ते लोक विघ्न संतोषी म्हणवल्या जातात. म्हणून विघ्न संतोषी लोक आपण आपल्यापासून दूर ठेवले पाहिजे. आपण त्यांचा जर संग सांगात केला तर त्यांचेही दुर्गुण आपल्यावर कदाचित येऊ शकतात, आपल्याला तसे गुण लागू शकतात. तसे त्यांना गुण म्हणू नये, याला अवगुण म्हणतात. तर अवगुणाचा जर संगत केला तर अवगुणच आपल्या ठिकाणी येणार ना. संगत करे बडे की तो बडता ही बड जाय, संगत करे गधे की तो दो दो लाता खाय. मोठ्याची संगत केली तर आपण मोठे होऊन जाऊ ना, आणि गाढवाची संगत केली, गाढवाच्या माग माग राहिलो आपण, चल रे बाबा मी तुझ्यासोबत, तो कधी लात मारेल काही सांगता येते का? बरं, एक लात मारत नाही, एकाच वेळेला दोन्ही लाता मारतो तो, का सोपं आहे का ते? म्हणून गाढवा सोबत कधी सोबत राहू नये, कारण आपणही गाढव होऊन जाईल. म्हणून कधीही संगत करावी तर मोठ्याची करावी, लहान माणसाची करू नये. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, द मॅन इज नोन बाय हिज कंपनी दॅट ही कीप्स. तो व्यक्ती कशावरून ओळखला जातो? त्याची कंपनी कशी आहे, म्हणजे त्याचा मित्र परिवार कसा आहे, तो कोणाच्या सोबत राहतो, त्याच्या आजूबाजूचे लोक कसे आहेत, त्याला कोण्या लोकांसोबत राहण्यासाठी आवडते, त्या आजूबाजूच्या लोकांहून त्या माणसाची परीक्षा करावी की तो माणूस कसा आहे. तर गोकुळाचं दुःख बघण्यासाठी ब्रह्मदेव आतुर झालेले आहेत. नेणेश्वराचे महिमान जेने आनंद विले त्रिभुवन, तयाची होती तया व्याकुळपण हे केवी घडे. नेणेश्वराचे महिमान, त्या ब्रह्मदेवाला ईश्वराची महती, नेणे म्हणजे त्याला काही महती माहिती नाही. जेने आनंद विले त्रिभुवन, ज्यांनी त्रिभुवनाला आनंदित केलेला आहे. तयाची होती तया व्याकुळपण, तयाची होती म्हणजे जे भगवंताचे होतात त्यांना, आणि व्याकुळपण हे केवी घडे म्हणजे कसं शक्य आहे? अहो, जे भगवंताचे आहेत त्यांना जीवनामध्ये दुःख येणार नाही, त्यांच्या ठिकाणी व्याकुळपणा येणार नाही. हे असं होणं शक्य नाही, असं पंडित दायंबास सांगतात आपल्याला. आपली इथे वेळ संपलेली आहे. दंडवत हो.
सर्वांनी थांबावं इथे सुटला आहे ऐकून घ्या मग काय वाटतं घ्या तिकडे 503